मुंबईचा आज मराठी माणूस मराठी माणसासाठी जर कोण भांडणार नसेल तर मुंबई हे भाजपवाले घाण टाकून गुजरात करतील आणि मुंबईचा माणूस आमचा हा परत मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. आमच्या रेशमी वहिनी कोलीवाडत होत्या. मला एक आनंद उत्सव झाला. मला डोळ्यातून हसू यायला लागले. त्यावेळेला मी बघितलं वहिनीला. वहिनी आमच्या कधीच घराच्या बाहेर पडत नव्हत्या, पण ह्या वेळेला जी गद्दारी झाली आमच्याबरोबर 50 खोके बाहेर आले. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आम्हाला एक आनंदाचं वातावरण या मुंबईत पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे मराठी माणसाला उत्साह एक चांगला मिळाला. चला आणि मुंबईचे वातावरण प्रत्येक घरोघर जाऊन मतदार मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे साहेब एकत्र आहेत. त्याच्यामुळे एकत्र येऊन दोघे पण चांगले प्रचार करत आहेत. काल दोघेही भाऊ एका वाढला होते. आदित्य ठाकरे साहेब होते, अमित ठाकरे होते, राज ठाकरे साहेब होते, उदय साहेब होते, रेश्मा वहिनी कोलीवाडत होत्या. मी खरं सांगतो या मुंबईचा आज मराठी माणूस मराठी माणसासाठी जर कोण भांडणार नसेल तर मुंबई हे भाजपवाले घाण टाकून गुजरात करतील आणि मुंबईचा माणूस आमचा हा परत मुंबईच्या बाहेर फेकला जाईल. म्हणून तमाम मी मराठी बंधू भगिनींना आणि माझ्या तमाम मुंबईकरांना तमाम मी माझ्या मराठी बंधूंना आणि भगिनींना सांगत आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन राज आणि उद्धव ठाकरे यांचं म्हणणं काय ते ऐकून आपण मागचं गेलं ते सर्व विसरून जावा आणि आपण एकजुटाने काम करूया. काल आमच्या रेशमी वहिनी कोलीवाडत होत्या. मला एक आनंद उत्सव झाला. मला डोळ्यातून हसू यायला लागले. त्यावेळेला मी बघितलं वहिनीला. वहिनी आमच्या कधीच घराच्या बाहेर पडत नव्हत्या, पण ह्या वेळेला जी गद्दारी झाली आमच्याबरोबर 50 खोके बाहेर आले, 50 खोके वाकले गेले, 10 कोटी एक नगरचं वाटत गेलेले आहेत. आमच्या पक्षावरती आणि आमच्या निवडणुका याच्यावरती एखाद्या उमेदवारावरती ज्याच्यावर अन्याय करत आहेत. त्याच्यामुळे सर्व माननीय काय एवढं भाऊक व्हायला होतं तुम्हाला? तुम्ही एवढं भाऊक का होत आहे? मी एवढं भाऊक होतं का म्हणजे आम्हाला एक मराठी उत्सव बाळासाहेबांची शिवसेना ही मुंबईत टिकली पाहिजे आणि अजून पण मुंबई ही मराठी माणसाचीच पाहिजे आणि सर्व मराठी बांधव सर्व हिंदू बांधव एकत्र येऊन तमाम राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मतदान करा असं मी सर्वांना. खान महापौर वगैरे असे नरेटिव्ह सेट केले जात आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल आम्हाला एक मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे. धारावी मुस्लिम बांधव मशीन मंदिर झाला, संडासोड झाला, सर्व मुस्लिम बांधव राज आणि उदयच्या पाठीमागे सर्व एकत्र येत आहेत. आणि मागच्या वेळेला धारावीमध्ये प्रकरण घडलं त्यावेळेला मुस्लिम बांधव उदय साहेबांना बोलले की उदय साहेब तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या ठामपणे पाठीमागे आहोत. त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांनी पूर्णपणे राज आणि उद्धवला पूर्णपणे पाठिंबा केलेला आहे. तुम्ही काय सांगाल काका? बहुतेक उभाठा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असल्यामुळे त्यांचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत 90%. आणि शिंदे आणि याचा गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे. खास करून BJP मोदी गव्हर्नमेंटचा लोकांना कंटाळा आला आहे. त्यामुळे दोघं जण एकत्र आले तर मराठी माणसाचं चांगलं भवितव्य उजाडेल. येणाऱ्या पिढीला पण व्यवस्थित हे लागेल. ते तर सांगतात की कामं तर आम्हीच केलेली आहे, सगळे कामं त्या लोकांनी केली आहेत, पण भ्रष्टाचार पण खूप भरपूर केलेले आहे. ह्या लोकांचा भ्रष्टाचार असेल प्रत्येक माणसाचा असतो, पण हे लोक मराठी माणसासाठी जास्त करतात. उद्धव ठाकरे खरोखर आणि राज ठाकरेचा होल्ड भरपूर आहे इकडे मराठी माणसांमध्ये. त्यामुळे उद्धव आणि राज एकत्र आल्यामुळे उभाटाला जास्त चान्सेस यायचे बरेच. हे जे हिंदू मुस्लिम वगैरे केलं जातं आहे, खान महापौरचं नरेटिव्ह आहे, ते बरोबर करत आहेत. ॲक्च्युली मुस्लिम लोकांना एकत्र करायला पाहिजे, कारण काय बरेच लोक मुस्लिम लोकांना वेगळं करतात. हिंदू मुस्लिम एकत्र आल्यामुळे त्यांना उलट चान्सेस जास्त आहेत. BJPवाले मुस्लिम लोकांना बाजूला करतायत, सेपरेट करतायत आणि ते काय बरोबर करत नाही आहेत. जर ऐक्य पाहिजे बाबा देशाला पुढे चालवायचं असेल म्हणजे खास करून मराठी माणसाला, तर उभाटाला येणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी उभाटाला चान्सेस जास्त आहेत.